षटकांचा खेळवला जाईल याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची. पहिलं षटक सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला गोलंदाज दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीम कडून आलाय गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटील हा गोलंदाज. पहिलाच बॉल फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहिला तर अतुल पाटील हा खेळाडू होता. नॉन स्ट्राईक एंड वरती सोनू भगत. अतुल पाटीलने एक धाव पहिल्या बॉलवरती धावून कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेशन झालंय. सोनू भगत आता स्ट्राईक एंड वरती आलाय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, निश्चितपणे बंधनकारक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्क वरती. ओहो, यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फलंदाज सोनूच्या बॉल शरीरावरती लागलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळालाय. सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आणि श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाजे, वाजेपूर आणि त्यानंतर चेरवली प्रीमियर लीगचे पहिल्या पर्वाचे विजेते हर्ष रायडर संघाचे ते पॅकर्स आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला देखील सोनूसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटकटच्या साह्यानं एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या झाली ती 2 धावा. सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. अतुल पाटील या खेळाडूला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. सलामीवीर फलंदाज अतुल आणि सोनू भगत आपण या मॅच मध्ये पाहतोय. सुरेख बॉल पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गोलंदाज अक्षय पाटीलनं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी होतीये ती गोलंदाज अक्षय पाटीलची. 2 धाव संख्या फक्त धावफलक्यावरती लागली आहे. पहिलं षटक बंधनकारक षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं वाजे टीम साठी असतील गरजेच्या. फ्लिक केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून. गरंगळत बॉल चालला सीमा पार. आलाय चौकार तो फलंदाज अतुल पाटीलच्या बॅटमधून. चौकार आलाय अतुलच्या बॅटमधून. धाव संख्या 3 स्टार वाजे टीमची झाली आहे ती 6. 4 बॉलवरती 2 धावा होत्या. त्यानंतर अतुल पाटीलला लगावला चौकार. 6 धाव संख्येवरती संघ पोहोचलाय. शेवटचा बॉल आता या षटकातील बाकी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू पिच केलाय गोलंदाज अक्षय पाटीलनं. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार चांगली बंधनकारक षटकामध्ये टिचून गोलंदाजी झाली ती अक्षय पाटीलची आणि पहिल्या ओव्हर नंतर 3 स्टार वाजे टीमची धाव संख्या झाली आहे ती 6 धावा विदाउट लॉस. सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वाजेचे मदन नारायण शेठ पाटील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या आणि या ठिकाणी बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीनं ऑर्गनाइज केलेल्या श्री गणेश ट्रॉफी आणि ग्रामस्थ मंडल चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
त्यांच्या समवेत अंकुश शेठ पाटील साहेबांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. प्रकाश शेठ पाटील देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओहो, यावेळेला मात्र बॅट कट लागली आहे, एक मोठा धक्का मिळालाय. खऱ्या अर्थानं यंदाच्या मोसमामध्ये फार चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सोनू भगत मात्र होईल बाद. पहिला धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या 3 स्टार वाजी टीमला. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 पिंटू शेठ मैदानात गेलेत आपण पाहतो, आणि पिंटू शेठ साठी आता पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक जर लगावली तर दिनेश शेठ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो, पहिलाच बॉल दिलाय दणका, बॉलला पाठवलाय सीमा पार, आलाय षटकार. आणि आता थर्ड अंपर तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय भीमर साठी का? ओके, चेक करा पंच. नो बॉलचा इशारा आलाय पंचांनी या ठिकाणी चेक केलंय टीव्ही स्क्रीन वरती, आणि नो बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन एक मिळेल. भीमरचा नो बॉल. पुढच्या बॉल वरती आता फ्री हिटची संधी देखील असेल ती या पिंटू पाटील या खेळाडूसाठी. विद्यमान सरपंच मदन शेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, निर्धाव बॉलची मात्र सांगता. दुसऱ्या बॉलवरती निश्चितपणे कमबॅक पाहायला मिळाले ते गोलंदाज साहिल पाटील या गोलंदाजाकडून. सरपंच साहेबांकडून पिंटू पाटील यांनी जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. फ्रीटचा चेंडू फार चांगल्यारीत्या हाताळला तो गोलंदाज साहिल पाटीलनं. परत एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू जात असताना, लॉंग ऑफला चेंडू जात असताना एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळते ती 3 स्टार वाजी टीमला. आणि धाव संख्या झाली ती 1 बाद 15 धावा. 1 बाद 15 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय पाटील या गोलंदाजानं 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये साहिल पाटील या गोलंदाजानं पहिलाच नो बॉल फेकला, आणि त्या नो वरती पिंटू पाटील या फलंदाजाने लगावला होता तो षटकार. यावेळेला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झालाय, परंतु फर्स्ट स्लिपला असलेल्या फिल्डरनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मागच्या बाजूला केली आहे. 1 रन फक्त या चेंडूवरती मिळतीये. 21च्या मदतीनं 16 धाव संख्येवरती 3 स्टार वाजे हा संघ जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अक्षय पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर आता साहिल पाटीलची थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, कारण 10 धावा साहिलने आतापर्यंत खर्च केल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, समोर टाकलाय बॉल, बॅटची कडा घेऊन मागच्या बाजूने शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात असताना पिंटू आणि त्याच्या साथी फलंदाज
अतुल पाटीलला मिळेल ते एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावा होतील त्या 17. या षटकातील हा शेवटचा बॉल आता बाकी असेल. 17 धाव संख्येवरती संघ पोहोचलाय. आता पाहिलं तर आपण सध्याच्या स्थितीला एक चांगली फलंदाजी चालू आहे. दोन्ही ही फलंदाज हो यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर होते परंतु त्याच्या डोक्यावरून जबरदस्त असा स्ट्रोक लगावलाय फलंदाज अतुल पाटील. आलाय दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 2 ओव्हर संपल्यात. धाव संख्या 3 स्टार वाजी टीमची झाली ती 23 धावा. चला स्पीडअप घ्या. टाइमपास नकोय. 3:30 वाजलेत. यानंतर आपल्याला अजून 4 मॅच खेळवायचे आहेत. त्या दिशेने आपण जरा वाटचाल करा. स्पीडअप घ्या. निकेश फडके आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकासाठी निकेश वरती जिम्मेदारी सोपवली आहे टीमच्या कॅप्टननं. 23 धावा 2 ओव्हर मध्ये आल्यात. पिंटू पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न यष्टचित. क्लीन बोल्ड झाला पिंटू. फलंदाज झाला बाद. धक्का मिळेल तो वाजी टीमला. पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड झालाय फलंदाज पिंटू. आपण पाहिलं चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती पाहिली ती निकेश फडके या गोलंदाजाची. क्लीन बोल्ड केलं होतं पिंटूला. फलंदाज झालाय बाद. 2 सुरुवातीचे खेळाडू आता पवेलियन मध्ये परतलेत. त्यानंतर आता आपण पाहतोय या विघ्नेश आणि त्यानंतर अतुल ही वाजी टीमची जोडी सध्याच्या स्थितीला मैदानात आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला कनेक्शन होत नाहीये. फिल्डर गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचलाय. चेंडूला फील्ड त्याने केलाय. एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळतीये. 24 धावा झाल्या धावपलक्यावरती. तिसरं षटक मात्र चालू आहे. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. अतुल पाटील चांगला फॉर्म या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळाला. अतुल पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये धावा आल्यात. अतुल पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. अतुल पाटील आता या सामन्यात धावा बनवाव्या लागतील. 24 धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत लागल्या धावफलक्यावरती. ओहो प्रॉपर टायमिंग झालाय परंतु फटका या ठिकाणी फसलाय आणि फलंदाज तंबूत येऊन या ठिकाणी बसलाय. फलंदाज झालाय बाद. निलेश पाटील नवीन खेळाडू मैदानावरती जाताना आपण पाहतोय. दिनेश शेठ पाटील यांचे सख्खे बंधू निलेश शेठ या ठिकाणी आता मैदानात गेलेत. विकेट गेल्यात त्या 2 या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ती निकेश फडके या गोलंदाजाने. 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट मात्र मिळवल्यात.
आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय, परंतु जास्तच दूर गेलाय. पंचाचा वाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा मात्र इशारा आला. एक्स्ट्रा धाव मिळेल ती वाजे टीमला आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा धाव पलक्यावरती. उर्वरित अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक. परत एकदा वाईट बॉल, परत एकदा दिशा भरकटलाय. थोडीशी खराब लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळाली ती निकेश फडके या खेळाडूची. अगदी चांगली गोलंदाजी सुरुवातीला केली होती, परंतु त्यानंतर तो विकेट घेतल्यानंतर थोडीशी दिशा भरकटलाय. सलग 2 वाईट बॉल फेकलेत निकेश फडके या गोलंदाजानं. 2 एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. ओ यावेळेला बाहुबली हिट, खडे खडे बॉल चालला लॉंग ऑचच्या वरतून सीमा पार, खणखणीत षटकार तो निलेश पाटीलच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळालाय तो फलंदाजाच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील त्या वाजे टीमला आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या वरून बॉल सीमारेषा जवळ अडवला जातोय, परंतु 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. विघ्नेशचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु शेवटला नकार दिलाय निलेशनं. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होईल ती 34. आता या षटकातील हा शेवटचा बॉल मात्र बाकी. शेवटचा चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. या षटकामध्ये धावा आल्यात त्या वाजी टीम साठी. निलेश पाटील एक षटकार आणि षटकारानिशी खेळतोय. 8 या धावसंख्येवरती बॉल मात्र हवेत. विकेट किपर कडून थोडीशी चुकी, झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल रन मात्र शेवटच्या बॉलवरती जरूर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल शिरवली टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर केवाले टीमचा कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी या दुसऱ्या फेरीतली जी मॅच आपली खेळवली जाईल, सेकंड राऊंडची मॅच, सी लॉट मधली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिरवली आणि त्याच्या विरोधात केवाळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा.
गोलंदाजी मार्कवरती शेवटचा गोलंदाज दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीम कडून महेश. लेफ्ट आर्म गोलंदाज टॅप केला बॉलला, चांगला फटका. फिल्डर होते, फिल्डरची चुकी थोडीशी. फिल्डर होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्यात त्या दोन धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या बरोबरीने धावसंख्या होईल ती 37 धावा. शेवटचं षटक चालू आहे आता. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. महेश फडके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी मार्कवरती आलेत. शेवटचं षटक टाकण्यासाठी स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. निलेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. चक्कवलाय, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, संपर्क होऊ दिला नाही या बॅट अँड बॉलचा. चांगली गोलंदाजी महेश फडकेची या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 37 धावा. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 37 धावा धावफलकावरती लागल्यात. समोरच्या दिशेने चांगला फटका. लॉंग ऑनला चेंडू येत असताना एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळते. सिंगल रन मिळेल. सिंगलच्या बरोबरीने 38 धावा धावफलकावरती होतील. आणि विघ्नेश आणि त्याचबरोबर आपण पाहतो निलेश याने जर षटकार लगावले तर सरपंच साहेबांकडून 200 म्हणजे प्रत्येक म्हणजे विघ्नेशने मारला तर 200 आणि त्यानंतर निलेशने जर मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो, यावेळेला मात्र खोदून काढलाय बॉल ऑन साइडला. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. फार चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो देखील अचूक, परंतु कलेक्टिंग थोडीशी चुकीची झाली आहे विकेट किपर कडून. परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्या त्या विघ्नेश आणि निलेश या खेळाडूनं. 2 चेंडू या बॉलवरती 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या होईल ती 40 धावा. 40 धावा उर्वरित या षटकातील. अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर महेश फडके या गोलंदाजी चांगली गोलंदाजी. 4 बॉलवरती फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात महेशनं. लोअर फुल टॉस बॉल, बॅट अगोदर फिरली. बॉल मात्र थोडासा लेट आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, फक्त 5 धावा 5 बॉलवरती खर्च केल्यात त्या गोलंदाज महेश फडकेनं. आणि या इनिंग मधील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्टचा बॉल. धावा झाल्यात त्या 40. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता विघ्नेशचा. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. 22चा इशारा आलाय पंचांचा. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल ती 3 स्टार वाजे टीमला. 3 स्टार वाजे टीमने 24 बॉल 4 षटकांमध्ये धावा बनवल्यात त्या 41 धावा वाजे टीमने बनवल्यात आणि 24 बॉल आणि दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीमला विजयासाठी 24 बॉल वरती 42 धाव संख्येची गरज. चोवीस बॉल गरज आहे ती 42 धाव संख्येची. 42 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये त्या दोस्ती स्पोर्ट्स विहीगर टीमला. दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊया, आवाजात करूया बदल. मनोहर पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया एक थोडीशी संधी. थँक्यू. तर नाणेफेक इथे केली जाईल. एका बाजूला जय हनुमान मोर्या केवाळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल शिरवली. या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल. 2 संघांना एक पोहोचतील. 4 ओव्हर मॅच आहे. तर मी आमचे अतिथी मान्यवर इथे आमचे सरपंच साहेब सन्माननीय मदन शेठ पाटील त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. आमचे दानशूर दाते. एक काळ होता ज्यांनी क्रिकेटमध्ये गाजला आणि त्यांची फलंदाजी त्यांची गोलंदाजी जेव्हा प्रीमियर लीग मध्ये सामना झाला आणि तेव्हा त्यांची फलंदाजी आम्ही पाहिली. तर चेंडू पुरवायचे मी आयोजकांना विनंती करेन आणि मदन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होईल.
4 ओव्हर मॅच केवाळे आणि त्यांच्या विरुद्ध शिरवली या दोन संघामध्ये. तर जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. चला बिगर संघाच्या फलंदाज जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 42 धाब्यांची गरज. आपण वाजे संघाची सुरुवात पाहिली होती. फलंदाजीमध्ये अतुल पाटील, सोनू भगत. सोनूनं 1 धाव बनवली, अतुलने धावा बनवल्या 12. पिंटू शेट मैदानावरती 5 चेंडूमध्ये 8, 1 षटकार त्यांनी लगवला. त्यानंतर विघ्नेश पाटील होता बजाकडून अशी अपेक्षा आम्ही कधी करत नाही. जेव्हा शेवटचे 2 चेंडूमध्ये फुलटॉस होते आणि एकही धाव बजा बनवू शकला नाही, तरी सुद्धा वाजे संघ पोहोचले. आणि निलेश पाटील ओल्ड इज गोल्ड 6 मध्ये बनवल्या 12. एकूण धावा बनल्या धावसंख्या फलकावरती 41, 41 आणि 42 धाव्यांची गरज. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजीसाठी दिलीप पाटील येतील. पिंटू शेट पाटील. स्ट्रायकरला खेळाडू खेळेल राकेश फडके आणि त्याला साथ देते वैभव पाटील. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 42 धाबा. सामना कोण जिंकणार? सर्वांच्या नजरा सामन्याकडे आणि या सामन्यामध्ये विजेता कोण ठरणार? जिंकणारा संघ थेट सुपर 10 मध्ये प्रवेश करेल. जाणार आहोत आपण मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये तुफान हाणामारी राकेश आणि वैभव सरांची आपण पाहिली. पहिला चेंडू दिलीप पाटील. पहिला चेंडू येईल निर्धाव यष्टांच्या मागे. बजाला आपण पाहते विघ्नेश पाटील स्वतः संघ नायक 3 स्टार वाजे संघाचा. दिलीप पाटील यांच्यावरती आशा अपेक्षा आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये इथे किती धावा बनतील? वाजे संघ रोकेल का? 3 स्टार वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघाला पाहते. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, राऊंड द विकेट.
सुरेख चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे अक्षय पाटील येईल. एकच धाबे, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धाब्याने संघाचं अकाउंट ओपन होईल. 38च्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहते. सोनू भगत मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आणि लॉंग ऑफला यत्नेश पाटील आहे. यष्टांच्या मागे विघ्नेश पाटीलला पाहते. शॉर्ट थर्डमॅन निलेश पाटील, शॉर्ट फाईन लेग हेमंत पाटील आणि पॉइंटच्या गलीच्या क्षेत्रामध्ये अतुलला आपण पाहते. डीप कव्हरला मयूर फडके आणि मिड ऑफला अक्षय पाटील. मिड ऑनला निखिल पाटील आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आपण पाहते सिद्धेश पाटील. 11 खेळाडू वाजे संघ मैदानावरती उतरले. 42 धावा वाचवायचे आहेत आणि पहिल्या 3 मध्ये फक्त सिंगल आल्या. स्ट्रायकर एंडला खेळाडू आपण पाहते वैभव पाटील. राकेश फडके त्यांना साथ देते. मात्र आतापर्यंत चांगलं षटक राहिल्या. पॉवर प्लेचं षटक आणि इथे किती धावांपर्यंत मजल मारेल दोस्ती स्पोर्ट्स विगर संघ. बॅटची एज, यष्ट्यांच्या मागे चुकी, बजानं सोडलेला झेल, मिळालेलं जीवनदान. चान्स थोडासा कठीण होता, मात्र जेव्हा तुम्ही यष्टीरक्षण करता अशा चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. निलेशला सुद्धा चकल चेंडूंना मिसफील्ड झाले आणि ते राकेशला जीवनदान. मिळतील 4 धावा. जाऊया आपण मैदानावरती. सुटलेला झेल आपण मैदानावरती नक्कीच पाहते. आपण त्यानंतर मात्र स्वतः हटलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये विघ्नेश पाटील बज्जा आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा अतुल पाटील. दिलीप पाटील यांचा पुढचा चेंडू आहे राऊंड द विकेटनं. हा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे निखिल पाटील येथील. भाई चेंडू खाली थोडासा फंबल आहे भाईचा, मात्र 1 धाव ते मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरकलाय. एका धावेच्या मदतीनं एकूण धावा धावसंख्या फलकावरती 6 आहेत. नाणेफेक इथे होईल शिरवली विरुद्ध केवाले. आमचे सरपंच साहेब मदन पाटील त्यांच्या शुभ असते नाणेफेक. 4 षटकांचा सामना, लक्ष असू द्या. आमचे सरपंच साहेब मदन पाटील आणि नाणेफेक जिंकले केवाले टीम. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या टोटल 7 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. आमचा कौटालू ग्रुप क्रिकेट संघ मागचे 3 सामने त्यांचे आम्ही पाहिलेत. अंडर 22चा गट आहे. आम्ही सामना पाहिला खानावच्या मैदानावरती, सामना पाहिला राजीव गांधी मैदानावरती, आज आम्ही सामना पाहिला आजिवलीच्या मैदानावरती. एक सामने जिंकतात, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये यश येत नाही. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. त्यांचं ब्रीद वाक्य सहज जिंकता आम्हाला खूप आवडतं, मात्र तरी सुद्धा त्यांच्या यश त्यांना नक्की मिळेल आणि नाईट स्पर्धेमध्ये तो संघ उतरणार आहे. त्यांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धाब्यांची गरज. हेमंत पाटील. हा चेंडू हेमंतचा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. अक्षय आहे मागे. एकच धाबे, एकापेक्षा जास्त काही नाही. वाजे संघ इथे वरचढ ठरते. राकेश नेहमीच सलामीला उतरणारा फलंदाज आहे. अक्षय पाटीलची भूमिका आम्ही नेहमीच फिनिशरच्या भूमिकेमध्ये पाहिले, मात्र जेव्हा 4 षटकांचा सामना असतो तेव्हा अक्षयची भूमिका वाढते. मात्र वैभव पाटील यांच्यावरती मदार आहे. लोवर फुल टॉस त्या ठिकाणी मयूर फडके. खूप दिवसांचा कालावधी उलटला प्रॅक्टिससाठी आलेला मयूर फडके. कामानिमित्तानं वेळ मिळत नाही तरी सुद्धा संघामध्ये स्थान टिकून आणि ते आपण पाहतोय एकच धाबे, एकापेक्षा जास्त काही नाही. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. 2 चेंडू फेकलेत. हेमंत पाटील वाजे गावाचं गोलंदाजीमध्ये फ्युचर आहे आणि भविष्य या खेळाडूकडे पाहिल्यानंतर वाजे संघ नेहमीच करतो. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावेल सोनू भगत आहे 6 फूट 3 इंच. इथे आपण खेळाडू पाहते सोनूला. एकूण धावा आहेत त्या 10. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला. येणारे 15 चेंडू आहेत आणि 32 धाव्यांची गरज. 15-32 समीकरण कृष्णाने आम्हाला माहिती दिली. मागच्या सामन्यामध्ये 52 धाव्यांची भागीदारी होती 2 खेळाडूंमध्ये 23 चेंडूमध्ये. उंची जास्त आहे, लांबी मिळाली नाही. कॉल कोण करणार? कोणीही कॉल केलं नाही.
2 धावा मिळतील. 2 धावेने संघ पोहोचते. अक्षय पाटील, यत्नेश पाटील होते, मयूर फडके होता, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. संघाची धावसंख्या ती 12. 30 धाव्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित 14 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. 14 चेंडू आणि 30 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्कूप करण्याचा प्रयत्न, स्कूप केलाय. क्षेत्ररक्षक निलेश पाटील तैनात आहे. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न और इथे 2 धावा मिळतील. 2 धाव्यांना संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत त्या 14 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलले. 13 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 13 चेंडू 28 धावा. 5 चेंडू संपलेत. हेमंत पाटील फक्त एक चौकार आम्ही पाहिलाय, नियंत्रणामध्ये नव्हता. उर्वरित 13 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज. 13-28. वाजेक वीगर सुपर 10 मध्ये कोण पोहोचणार? गोलंदाज तयार आहे. जबरदस्त चेंडू होता. क्षेत्ररक्षक इथे स्वतः तैनात आहे. मयूर एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. 12 चेंडू उरलेत आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज. थँक्यू सो मच पिंटू शेट पाटील आणि त्यांच्या माध्यमातून येत्या 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ह्याच मैदानावरती डे नाईटचे क्रिकेटचे सामने आहेत आणि उद्या फायनल झाल्यानंतर मैदानाच्या कामाला सुरुवात होणार आहे. नवीन सुशोभीकरण होणार आहे आणि त्या स्पर्धेची खासियत आहे 2 बाईक आहेत. ABC गटसाठी 1 बाईक आमच्या संजय माळी केवाळे त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यानंतर DEF गटासाठी 1 बाईक आहे. मॅन ऑफ द मॅच साठी सुपर 12 साठी कूलर असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे. प्रत्येक 50 साठी कूलर आहे. आयवा कॅश साठी टी शर्ट आहे आणि आणखीन खूप मजेशीर बक्षीस आहेत. लकी ड्रॉ साठी प्रत्येक दिवसामध्ये सायकल असणार आहे. आदिवासी गटाला सुद्धा 1 लकी ड्रॉला सायकल असणार आहे. खूप सारी बक्षीस आहेत जेव्हा स्पर्धा समोर येईल आणि तिथे सुद्धा दोस्ती स्पोर्ट्स विगर सुद्धा उतरणार आहे. तर मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत आणि स्पर्धा याच मैदानावरती होणार आहे. मात्र जेव्हा ही स्पर्धा संपेल मैदानाचं काम होणार आहे आणि त्यानंतर स्पर्धा भरवणार आहोत. जाऊया आपण मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाटील इथे सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला वैभव पाटील. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज. हा चेंडू सरळ बॅटना निलेशने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. धाव मिळणार आहे फक्त सिंगल. एका धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 16 धावा आहेत. 11 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. 11 चेंडू 26 समीकरण. सामना कोण जिंकणार? सामन्याचं चित्र कसं असणार? सामन्याचं भविष्य कसं असणार? वाजे की वीगर? सामन्यामध्ये मजा आणि इथे आपण पाहते भयान शांतता पसरल्या. जबरदस्त सामना आपल्या भेटीला येते. वाजे आणि वीगर संघामध्ये. दोस्ती स्पोर्ट्स वीगर विरुद्ध 3 स्टार वाजे. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. अजूनही मोठा फटका आला नाही. यत्नेश पाटील येईल. सोनू करेल चेंडूला फील्ड. एकदा मिळेल. इथे मात्र आपण पाहते 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. हरिश्चंद्र चालीर संघाचे आमच्या पुरस्कर्ते WWCPL वाजेपूर चरोली प्रीमियर लीग 3 गावांचे स्पर्धेचे रनर्स अप चे पॅकर स्वॅग भाई गौरव जळे त्यांचं सुद्धा इथे आगमन. त्यांचं सुद्धा खूप खूप करूया आम्ही धन्यवाद. जाऊया आपण मैदानाकडे. एकूण धावा आहेत त्या 18 धावा आहेत. संघाची एकूण धावसंख्या ती 18. आता उर्वरित 10 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 24 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. दहा चेंडू 24. नवीन फलंदाज येईल अक्षय पाटील. अक्षयकडे आता सर्वांच्या नजर आहेत. निलेश पाटील संघाचा तारणहार.
खूप कालावधीनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केलेला निलेश पाटील एक काळ होता जो आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सनी गाजवला. तेव्हा एका दिवसामध्ये 16 संघ खेळायच्या आणि तब्बल 6 ते 7 सामने जिंकून स्पर्धा जिंकावी लागायची. आणि वाजे गावाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्टार निलेश पाटील काही काळ क्रिकेट पासून दूर होता, मात्र पुन्हा एकदा संघामध्ये कमबॅक आहे. राकेश फडके बरसलाय, चेंडू जाईल, सिद्धेश पाटील चेंडू खाली आणि इथे फलंदाज बाद. राकेश फडके गॉन, निलेशला मिळालेली सफलता. थँक्यू सो मच. आमचा कौटालू ग्रुप आयफोन ग्रुप आहे. एकही त्यांच्या ग्रुपमध्ये असा खेळाडू नाही, एकही असा प्लेयर नाही ज्यांच्याकडे आयफोन नाही. आयफोन ग्रुप आहे आणि एकही खेळाडू कोणी कामाला नाही, ही सुद्धा चर्चा आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. आयफोन 13, आयफोन 14, आता क्रेज आहे आयफोन 16, आयफोन 15 प्रो. मैदानाकडे आपण नक्कीच वळणार आहोत. एकूण धावा आहेत त्या 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. थोडासा थकवा जाणवते, ऊन भरपूर आहे. नवीन फलंदाज येईल साहिल पाटील. गोलंदाज तयार. निलेश 6 चेंडू, मागे क्षेत्ररक्षक येईल अक्षय येईल. अक्षय पाटील, माजी सरपंच बबन दत्तू पाटील यांचे ते सुपुत्र, मॅन फ्रॉम हायस्कूल. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 19 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. अजूनही समीकरण जर आपण पाहिलं 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 8 चेंडू 23चं समीकरण. अक्षय पाटील या खेळाडूवरती नजर आहेत. निलेश पाटील दोन्ही बाजूला अनुभव आहे, मात्र सामना कोण जिंकणार? 3 स्टार वाजे की दोस्ती स्पोर्ट्स वीगर. 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. ओव्हर द विकेट ना निलेश पाटील सज्ज. फुल टॉस अक्षय साठी, हा मात्र येईल तडाखा. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली बिमरसाठी. प्लेयर्स रिव्ह्यू. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे फेअर डिलिव्हरी, मात्र इथे इशारा येईल, चेक आम्ही जरूर करू. फेअर डिलिव्हरी. तर या षटकारानं संघ पोहोचलाय 25 वरती. 7 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 7 चेंडू 17 धावा. वाजे की वीगर, निलेश की अक्षय, सामना कोण जिंकणार? 7 चेंडू 17 धाव्यांची गरज. ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र तर बाद होईल फलंदाज साहिल पाटील. स्ट्राईक राहील अक्षयकडे आणि उर्वरित आता चेंडू 6 आहेत आणि 17 धाव्यांची गरज आहे. 6-17 क्रॉस झाले सोनू, चेक आम्ही केलं. 6-17. नवीन फलंदाज महेश फडके. वाजे संघ आपण जास्त उशीर करू नका. अजूनही आपले सामने भरपूर बॅलन्स आहेत. 4:05 झालेत. आपल्याला प्रेमाची विनंती आहे, चला आपण एकत्र येऊ नका. संघनायक विघ्नेश पाटील. चला
जेव्हा वाजे संघ खेळतो घरच्या मैदानावरती दुहेरी जबाबदारी असते. चंद्रकांत कुरुंगलेशी आमची चर्चा त्या दिवशी झाली जेव्हा क्लोज सामना वाजे संघाने गमावला. चंद्रकांतने आम्हाला सांगितलं जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा प्रेक्षकांचा दबाव असायचा, सामन्याचा दबाव आणि आणखीन दबाव असायचा रॉयल स्टार ग्रुपचा. जर जास्त धावा पडल्या तर मैदानातून बाहेर येण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, कारण वाट पाहत असायचा रॉयल स्टॅग ग्रुप. ही दहशत होती, खेळाडूंमध्ये भीती होती की सामना काही करून जिंकायचा आणि तीच चर्चा केली गेल्या. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 17 धाब्यांची. 3 स्टार वाजे की त्यांच्या विरुद्ध खेळणारा दोस्ती स्पोर्ट्स विगर अक्षय पाटीलकडे स्ट्राईक आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अतुल पाटील. अतुल सामना जिंकवेल का? घरच्या मैदानावरती स्ट्रायकर एंडला अक्षय पाटील 6-17. लोअर फुल टॉस होता, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकदा मिळेल अक्षयला, पाहिजे स्ट्राईक. आणि इथे आपण पाहते धावा मिळतील टोटल 2. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज येते 15 धाब्यांची गरज. 5 चेंडू 15 धावा. विकेट पाहिजे होती अक्षयची. दबाव जाणवतोय, दडपण जाणवते घरच्या मैदानावरती. 3 स्टार वाजे संघ आपण मैदानावरती पाहते. 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. 38च्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक पाहते. डीप मिड विकेटला सोनू स्क्वेअर लेगला सिद्धेश, लॉंग ऑनला यत्नेश, लॉंग ऑफला अक्षयला आपण पाहते आणि आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला बजाला पाहते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची कंपल्सरी गरज आहे. 5 चेंडू 15. आमच्या सरपंच साहेब आशा आहे वाजे संघ इथून जिंकणार, मात्र क्रिकेट आहे, काही होईल मैदानावरती. 5 चेंडू 15 धावा. लोअर फुल टॉस, यज्ञेश चेंडू खाली आणि इथे मात्र षटकार. संधी होती मात्र इथे यज्ञेश पाटील स्वतःवरती नाराज. इथे मात्र अक्षयला जीवनदान मी तर म्हणेन आणि 6 धावा मिळतील दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला. एकूण धावा कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 4 चेंडू उरलेत आणि 9 धाब्यांची गरज आहे. अतुल पाटील इथे मात्र 2 फुल टॉस होत्या. गोलंदाज सुरेख आहे, असे सामने फिरवण्याची क्षमता आहे, मात्र समोर अक्षय पाटील आहे जो सामने फिनिश करण्यासाठी ओळखला जातो. 4 चेंडू 9 धावा. आणखीन एक फुल टॉस. आता पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकवले सोनू भगत. चेंडू खाली आहे, अक्षयची विकेट आहे. जल्लोष, बिग फिश इन द नेट. अक्षय पाटील गोज. सोनू भगतनं पकडलेला झेल. इथे अक्षय पाटील येईल माघारी. एका झेलसाठी 8000 जिंकलेला खेळाडू सोनूला आपण पाहतोय मैदानावरती. सुरेख फिल्डर आहे आणि इथे वाजे संघ पुन्हा एकदा कमबॅक आहे. कॅल्क्युलेशन 3 चेंडू उरलेत आणि 9 धाब्यांची गरज. 3 चेंडू 9 धावा. लोअर फुल टॉस होता अक्षय साठी, मात्र मोठे फटके खेळू शकले नाही. 3 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज येईल बाला मैदानावरती. 3 चेंडू 9 धावा. सामना कोण जिंकणार? 3 स्टार वाजे की इथे दोस्ती स्पोर्ट्स विगर. रंगलेली लढत आहे. इथे सामना चुरशीचा आहे, रोमांचक आहे. घरचं मैदान, घरचं प्रेक्षक. 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात यज्ञेश येईल. 1 धाव इथे मिळेल आणि इथे मात्र फलंदाज बाद. धाव मिळणार फक्त 1. आता उर्वरित 2 बॉल 8 धावा. दोन चेंडू आणि 8 धावा. अतुल पाटील 6 मध्ये गरज होती 17 धाब्यांची. सामना उरलाय 2 मध्ये करायचे 8.
एक मोठा षटकार, एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलवेल. 3 स्टार वाज दोस्ती स्पोर्ट्स विगर 2 चेंडू 8 धावा. बालाकडून आशा अपेक्षा विगर संघाला. दुसऱ्या बाजूला अतुल पाटील 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. अतुल पाटील तयार. फुल टॉस होता, मिस टायमिंग आहे. अक्षय पाटील फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि 8 धावेची गरज आहे आणि वाजे संघ विजयाचा जवळ पोहोचलाय. आणि वाजे संघाचे खंदे पाठीराखे सुधाकर पाटील यांच्याकडून मेजवानी आले. वाजे संघाला थंड पेय मिळणार, लिंबू सरबत मिळणार सामना संपल्यानंतर. चला, कौटालो ग्रुप आयफोन ग्रुप सुद्धा निघालाय. त्यांना सुद्धा माहिती आहे कोपरलीच्या मैदानावरती स्पर्धा आहे. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. मात्र अतुल पाटील गोलंदाजी अतुलच्या आम्ही पाहिले, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. मात्र 505 चेंडू आम्ही पाहिले, एकही चेंडू पिच वरती आदळला नाही. अतुल साठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार अतुल पाटील. आता मात्र सामना संपलाय. 3 स्टार वाजे सुपर 10 मध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. पार्थ पाटील संपर्क साधा.